Hello friends, today we are going to learn Androcles and the Lion, this new story. आज आपण Androcles and the Lion ही स्टोरी अभ्यासणार आहोत. पहिला पॅसेज. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however weak he might be. आत्ताच मी हा पॅसेज वाचलेला आहे. आता हा पॅसेज आपण लाईन बाय लाईन अभ्यासू. Long, long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles. फार फार वर्षांपूर्वी अँड्रोकल्स नावाचा एक दयाळू, सभ्य आणि नम्र मनुष्य राहत होता. पहिला या ठिकाणी शब्द आहे पहा, कर्टियस. त्याचा अर्थ आहे पोलाईट, म्हणजे अतिशय नम्र. म्हणजे फार फार वर्षांपूर्वी एक दयाळू, सभ्य आणि नम्र मनुष्य त्या ठिकाणी राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा मालक अतिशय क्रूर होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. परंतु त्या काळामध्ये काय व्हायचं, जे काही राजे होते, सरदार होते, त्याचबरोबर इतर श्रीमंत लोक होते, ते गरिबांना आपल्या गुलामाप्रमाणे ते वागवत असत. म्हणजे अशा प्रकारची ते त्यांना वागणूक देत होते. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. आणि त्या ठिकाणी अँड्रोकल्स हा एक गुलाम होता. आता या ठिकाणी एक वाक्य आहे पहा, अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. या वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे पहा. व्याकरणात जो काही भाग आहे टॉपिक, क्वेश्चन टॅग. वाक्य आहे अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. या वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर काय होईल, वॉजंट ही, अशा पद्धतीने त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. देन नेक्स्ट सेंटेन्स, द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. मग गुलामांना आपल्या मालकासाठी कामच करावं लागेल. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. जे काही त्यांचे मालक सांगत असत ते सर्व कामे त्या गुलामांना करावी लागत होती. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. राईट्स म्हणजे अधिकार, अधिकारही नव्हते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी ते आपल्या मालकांबरोबर नाखुश असले तरी ते काम सोडून देऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स, हावेवर वीक ही माईट बी. आता या ठिकाणी फ्रेज आलेला आहे पहा, बाउंड बाय लॉज, म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलोड द लॉज. म्हणजे कायद्याने ते बांधलेले आहेत, त्यांच्यावर कायद्याने ते बंधनकारक होतं. म्हणजे मालक कितीही वाईट त्यांच्याबरोबर वागला असला तरी त्यांच्या आज्ञा त्यांना कायद्यानं पाळावं लागत होत्या. तर हा होता पहिला परिच्छेद. यावरती आधारित प्रश्न आहे, हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाईम. या प्रश्नाचं उत्तर या पॅसेजमधून शोधून लिहायचं आहे. देन सेकंड पॅसेज, Androcles did not like the heartless, weak master.
परंतु अँड्रॉकल्स याला दृष्ट किंवा निर्दयी अशा प्रकारचा मालक त्याला आवडत नव्हता. या ठिकाणी शब्द आहे पहा, हर्टलेस म्हणजे निर्दयी, वीक्ड म्हणजे दृष्ट, मालक त्याला आवडत नसे. हिज मास्टर स्टार इज स्लेव्स अँड ऑफन वाईप देम. या ठिकाणी नवीन शब्द आला आहे, स्टार म्हणजे उपाशी ठेवणे आणि वाईप मीन्स चापकाचे फटके देणे. मग काही वेळेस तो मालक त्यांना काय करायचा, उपाशीसुद्धा ठेवत होता, त्याचबरोबर त्यांना नेहमी चापकाचे फटके किंवा चापकाने तो मारत असायचा. अँड्रॉकल्स फेल दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. मग अँड्रॉकल्सला या ठिकाणी नेहमी असं वाटायचं की या मालकाची सेवा करण्यापेक्षा मेलेले बरे, असं त्या अँड्रॉकल्सला वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. त्यामुळे अँड्रॉकल्स नेहमी संधी शोधत असायचा. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लच ऑफ हिज क्रुएल मास्टर. या ठिकाणी शब्द आला आहे पहा, क्लचेस मीन्स टाईट होल्ड. त्याला एक संधी मिळाली आणि त्यामधून त्याने सुटण्याचा त्या ठिकाणाहून प्रयत्न केला. त्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये तो त्या क्रूर मालकाच्या तावडीतून पळाला. अशा प्रकारे आपण दुसरा पॅसेज अभ्यासला आहे. दो अँड्रॉकल्स हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कोवर्ड. अशा प्रकारे अँड्रॉकल्स पळून गेला. कोवर्ड मीन्स वन हू गेट्स इझिली अफ्रेड म्हणजे भित्रा, परंतु तो भित्रा मुळीच नव्हता. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट. त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम इन द फॉरेस्ट. या ठिकाणी शब्द आला आहे वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगलामध्ये भटकणारे प्राणी. त्याने मग जंगलामध्ये आश्रय घेतल्यानंतर तो त्या जंगलामधील प्राण्यांना अजिबात घाबरला नाही. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला हेही माहिती होतं की आपल्या या जंगलामध्ये राहायला घर नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वॉट एव्हर ही विश्ड. तो वाटेल तिथं जाण्यासाठी पक्षासारखा अतिशय मुक्त होता. याबद्दल त्याला खूप आनंद झालेला होता. या परिच्छेदावर आधारित व्हेअर डिड द अँड्रॉकल सीक शेल्टर आफ्टर हिज एस्केप. त्याच्या सुटकेनंतर क्रूर मालकाच्या तावडीतून पळाल्यानंतर त्याने आश्रय कुठं घेतला, तर या ठिकाणी सांगता येईल ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. या प्रश्नाचं सुद्धा उत्तर वहीमध्ये लिहा. देन नेक्स्ट पॅसेज. वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. असंच एके दिवशी जंगलामध्ये भटकत असताना तो अचानकपणे सिंहाच्या समोर आला. His first reaction was to turn and flee. Reaction means प्रतिक्रिया. अँड्रॉकलची पहिली प्रतिक्रिया काय होती, त्या ठिकाणाहून वळून पळावे, त्या ठिकाणाहून जावं आणि पळून जावं अशी प्रतिक्रिया होती. फ्ली म्हणजे रन अवे, एस्केप त्या ठिकाणाहून निसटून पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोल्ड. त्याने गुरगुरलेही नाही, त्याचबरोबर काही सिंहगर्जनासुद्धा केली नाही. इन फॅक्ट it looked at him piteously as if it was a great pain. वस्तुतः किंवा वास्तविक त्याने काय केलं होतं, त्याच्याकडे करुणाजनकपणे पाहिले, जणू तो खूप त्रासामध्ये होता, त्याला खूप वेदना होत आहेत. पिटियसली मीन्स
इन अ पिटियस मॅनर. करुणाजनक परिस्थिती, त्याला काहीतरी वेदना होत आहे असं त्याच्या लक्षामध्ये आलं. पुढचा पॅसेज आहे अँड्रोकल्स पॉज. अँड्रोकल्स या ठिकाणी थांबला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन स्टेप बाय स्टेप. मग तो अतिशय सावधगिरीने पावले टाकत पुढे सरकला. कॉशियसली मीन्स अतिशय सावधपणे, व्हेरी केअरफुली. द लॉयन मोन्ड अँड whimpered, "Please help me." Its eyes seems to say. सिंह त्याच्याकडे पाहून विवळला, आकंताने ओरडला, "कृपया तू काय कर, मला मदत कर." त्याचे डोळे जणू त्याला काही म्हणत होते. नेक्स्ट पॅसेज. व्हेन अँड्रोकल्स ड्रू नियर. ज्यावेळेस अँड्रोकल्स त्याच्या जवळ गेला. द लायन लोअर्ड हिज हेड अँड बिगॅन टू लिक हिज पॉ. ज्यावेळेस अँड्रोकल्स त्याच्या सिंहाच्या जवळ गेला त्यावेळेस सिंहाने त्याचे डोळे अतिशय नम्रपणे खाली केले आणि सिंह अँड्रोकल्सचा पंजा चाटू लागला. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore his salon. नंतर अँड्रोकल्सने पाहिले की सिंहाचा पंजा जखमी झालेला आहे आणि तो फुगलेला सुद्धा आहे. सॅलोन, सोर अँड सॉलन मीन्स जखमी झालेला आहे आणि फुगलेला सुद्धा आहे असं अँड्रोकल्सच्या लक्षामध्ये आलं. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. बारकाईने जवळून पाहिल्यानंतर अँड्रोकल्सच्या लक्षात आलं की सिंहाच्या पंजाच्या एका बोटामध्ये मोठा काटा घुसून बसलेला आहे. थॉर्न मीन्स काटा. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस. आणि हेच कारण त्याच्या दुःखाचे आहे असं अँड्रोकल्सने विचार केला. या ठिकाणी शब्द आहे डिस्ट्रेस, मीन्स ग्रेट ट्रबल, खूप मोठी अडचण किंवा समस्या. समॉनिंग अप ऑल द करेज, अँड्रोकल्स स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. Here summon up courage फ्रेज आहे ट्राइंग टू बी ब्रेव. एक धैर्य किंवा धाडस. समान ऑल करेज, सर्व धाडस त्याने एकत्र करून. अँड्रोकल्स स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. अँड्रोकल्सने हळूहळू हात त्याच्या जखमी पंजाकडे पसरवले. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला भीतीसुद्धा होती, जर सिंहाच्या सुजलेल्या पंजाला आपण जर स्पर्श केला तर तो आपल्यावर हल्ला करेल. But the lion seems to understand his good intention. परंतु सिंह त्याचा चांगला हेतू समजत असलेला त्याला दिसला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथपर्यंत ही गोष्ट अभ्यासलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग या गोष्टीचा अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये दिलेले प्रश्न सर्व आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.